महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी नव्याने स्थापन झालेला जिल्हा म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्याची स्थापना 1 मे 1999 रोजी झाली। परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला, पण तेव्हापासून आजवर या ठिकाणी ज्या पद्धतीने विकास कामं व्हायला पाहिजे होती ती अद्यापही झाली नाही। म्हणूनच की काय, या ठिकाणी एक असा व्यक्ती जो सदन असताना देखील त्याने समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं। एक शल्य चिकित्सक असताना देखील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत समाजकार्यात उडी घेतली। पण समाजकार्य करत असताना त्याला राजकारणाची जोड असणे गरजेचं असतं हे त्यांना कळताच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून ते सध्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत। त्या उच्च शिक्षित व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर विठ्ठल रोडगे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो हिंगोली जिल्ह्यामध्ये। हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण एवढ्यासाठी आलो की या ठिकाणी आता येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बरेचसे राजकीय नेते हे आता सक्रिय झाले आहेत आणि विशेष म्हणजे या राजकीय नेत्यांसोबतच आता काही जनता देखील इच्छुक आहे। त्यातच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विठ्ठल रोडगे। विठ्ठल रोडगे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विठ्ठल रोडगे हे एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि विशेष म्हणजे रुग्णसेवा करता करता समाजसेवेचा वेध त्यांना लागला आणि समाजसेवा करण्यासाठी राजकीय क्षेत्रात येणं किंवा सक्रिय होणं अतिशय महत्त्वाचं आहे हे त्यांना जेव्हा कळलं त्याच्यानंतर ते आता राजकीय क्षेत्रात येऊ पाहत आहेत। तर आज आपण डॉक्टर रोडगे यांना भेटणार आहोत। त्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी पाहूया। एका सदन शेतकरी घराण्यात जन्माला आल्यानंतर शेती करत असताना हळूहळू शिक्षणाचे धडे घेत शेवटी त्यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे कल केला आणि विशेष म्हणजे त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी रुग्णसेवा करायला सुरुवात केली। याच आज डॉक्टर विठ्ठल रोडगे यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहोत। नमस्कार सर। नमस्कार। खरं तर तुमच्याबद्दल आज आम्ही जेव्हा जाणून घेतले की एक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी आम्ही तुमचं हे रुग्णालय पाहिलं, हॉस्पिटल पाहिलं, अतिशय मोठं हॉस्पिटल आहे। वैद्यकीय क्षेत्रात देखील तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं। रुग्णसेवा करत असताना समाजसेवेचे वेळ तुम्हाला का लागला? मी हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 30 वर्षापासून वैद्यकीय सेवा करतोय। ती वैद्यकीय सेवा करत असताना जे सामाजिक सेवा मिळाली करण्यासाठी त्यामध्ये असं मला कळालं की एक डॉक्टर म्हणून मी फक्त वैद्यकीय क्षेत्रातच म्हणजे एकाच विभागामध्ये कार्य करू शकतो, जनतेची सेवा करू शकतो। परंतु मला जनतेची जर सर्वांगीण सेवा करायची असेल, सर्व क्षेत्रात त्यांचा जर विकास करायचा असेल तर राजकारण एक चांगलं माध्यम आहे असं माझ्या लक्षात आलं। कारण कुठल्याही गावात गेल्याच्या नंतर मी पेशंट बघू शकतो, परंतु गावकऱ्यांनी जर म्हणलं की साहेब आमच्या गावात वीज नाही, साहेब आमच्या गावात रोड नाहीत, आमच्या गावात स्मशानभूमी नाही, आमच्या गावची शाळा अतिशय चांगल्या दर्जाची नाही, त्यामुळे आम्हाला आमच्याकडे पैसे नसताना, आमची आर्थिक स्थिती चांगली नसताना सुद्धा आम्हाला जिल्ह्यावर आमची लेकरं बाळ पाठवावं लागतात, ज्या लेकरांना की आम्ही आमच्या घरून शिकवू शकलो असतो जर चांगली दर्जाची शाळा असती तर। समाजसेवा हीच ईश्वर सेवा असून याकरिता राजकारणाचा सहारा घेणं महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर रोडगे यांनी सांगितलंय। त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात आगळीवेगळी निर्माण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। सर, अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की समाजकारण करताना राजकीय जोड असणं महत्त्वाचं आहे, पण आता सध्या विधानसभा निवडणुका आहेत, तोंडावरती आहेत। काय वाटतं तुम्हाला की तुम्ही ह्या समाजासाठी जर तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलात तर तुमचं काय ध्येय धोरण काय आहेत? सर, आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेली आहेत। अजूनही हिंगोली जिल्हा हा नाउद्योग जिल्हा म्हणून जो कलंक लागलेला आहे। मला असं वाटतं की जेव्हा आम्ही मुंबई पुण्याला जातो त्यावेळेस तिथं जर आम्ही सांगितलं की आम्ही हिंगोली जिल्ह्याचे आहोत तर ते लोक असं आश्चर्याने विचारतात, कुठला आहे हिंगोली, कुठं आहे? तर त्यांना सांगावं लागतं की संभाजीनगरच्या बाजूला आहे, नांदेडच्या बाजूला आहे। तर हा जो लागलेला मागासलेपणाचा जो कलंक आहे, नाउद्योग जिल्ह्याचा जो कलंक आहे, तो मला 100% पुसून टाकायचा आहे। कारण आज हिंगोली जिल्ह्यातली जवळपास 22% लोक स्थलांतरित झालेले आहेत। ऊस तोडणीसाठी म्हणा की बाहेर ड्रायव्हरकी करण्यासाठी म्हणा की बाहेर हॉटेलिंग व्यवसाय करण्यासाठी, छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी हिंगोलीतून स्थलांतरित झालेत। त्या लोकांचा एकच आक्रोश आहे की साहेब
आपल्या जे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मिळतं, पुण्यामध्ये मिळतं, नांदेडमध्ये मिळतं, ते आपल्या हिंगोली जिल्ह्यात आम्हाला रोजगार का मिळू नये? तो रोजगार मिळवण्यासाठी मला असं वाटतं की एक आमदार म्हणून शासन स्तरावर जर चांगले प्रयत्न केले तर माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना, हिंगोली जिल्ह्यातल्या तरुणांना इथेच रोजगार नक्की मिळू शकतो. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच मूळ व्यवसाय आहे. त्यामुळे येथील स्थानिक हे शेतीवरती विसंबून असून शेती उत्कृष्ट झाली तर पीक उत्कृष्ट येईल आणि पीक उत्कृष्ट झालं तर शेतकरी सुखी होईल. त्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न असतील असेही डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी सांगितलं आहे. शेतमालाच्या प्रक्रियेवर जर उद्योग आपण उभारले तर मला असं वाटतं की शेतकऱ्याची मुलं शेती तर चांगली करतात, माल सुद्धा चांगला पिकवतात, परंतु शेतीमालावर जे प्रक्रिया करणारे उद्योग उभारले तर त्याच्यापासून जो प्रॉडक्ट तयार होईल तर तो निर्यातक्षम असावा आणि तो निर्यातक्षम करण्याची ताकद, ती कला आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे. आणि सुदैवानं आपल्या हिंगोलीपासून रेल्वे चांगली झाल्यामुळे दळणवळणाची सुद्धा व्यवस्था झालेली आहे. त्या दळणवळण व्यवस्थेचा फक्त आपल्याला फायदा घ्यायचा आहे. कसा की जर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले तर माझा शेतकरी सोयाबीन असो, हळद असो, कापूस असो, तुमचे संत्रे आहेत, डाळिंब आहेत, आणि ह्याच्यावर जर प्रक्रिया करून जर ती पॅकिंग केली तर फक्त पॅकिंग निर्यातक्षम केली तर ती सर्व देशातच नव्हे परदेशात जर गेली तर इथला शेतकरी उद्योगपती बनण्याला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांची नेहमीच फसवणूक होते आणि निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण होते. पण शेतकऱ्यांचे प्रश्न हे कधीच सोडवले जात नाही. हा गांभीर्याचा विषय असल्याचेही डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी म्हणजे हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त जनता ही शेतीवरती अवलंबून आहे. खरं तर या ठिकाणी शेतीमध्ये पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने नेहमीच येतो. बऱ्याच वेळेला या ठिकाणी पाण्यासंदर्भात या ठिकाणी लढे देण्यात आले. काय वाटतं की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्याच्यावरती तोडगा कसा काढणार? सर, मला असं वाटतं की 99% हिंगोली मतदारसंघामध्ये जनता तर शेतकरीच आहे, सर्व समाजातले शेतकरी आहेत आणि आपला देश कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये आजही माझ्या हिंगोली मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नाही, म्हणजे सिंचनाची व्यवस्था नाही, आणि शेतीला जाणारे रस्ते नाहीत, शेताला जोडणारे रस्ते नाहीत, गावाला जोडणारे रस्ते नाहीत. आणि आपण पाण्याचा प्रश्न जर म्हटला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 धरणं आहेत आणि 3 नद्या आहेत. त्या तिन्ही धरणाचं पाणी आणि तिन्ही नद्याचं पाणी हे बाजूच्या जिल्ह्यामध्ये जाते. मला असं वाटतं की जर बाजूच्या जिल्ह्यातले नेते, राजकारणी, आता नेते म्हणू नये कारण नेते म्हणलं की लोकांना त्याच्याबद्दल चीड निर्माण झाली आहे, तर जे समाजसेवक आहेत, जे लोक जनतेने निवडून दिलेले आहेत, त्यांनी नांदेडचे जर नेते दुसऱ्या जिल्ह्यातलं पाणी त्यांच्या जनतेसाठी आणू शकतात तर आपल्या इथल्या जनप्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी आपलं पाणी कमीत कमी आपल्या जिल्ह्यातलं आपल्या शेतकऱ्यासाठी राखून ठेवायला, जपून ठेवायला, ते अबाधित ठेवायला काय हरकत आहे? आज कयाधू नदी जी आपली जीवनवाहिनी आमच्या हिंगोली मतदारसंघाची, त्या कयाधू नदीचं पाणी अंडरग्राऊंड बोगद्यामधून इसापूर धरणामध्ये टाकण्याचं टेंडर सुद्धा निघलेलं आहे. ते पाणी जर त्या इसापूर धरणात गेलं तसंच ते नांदेड जिल्ह्यात जाणार आहे. त्यामुळे आजूबाजूचा जो कयाधू नदीचा काठ आहे तो ओसाड होणार आहे. ते ओसाड होण्यापासून जर वाचवायचं असेल तर राजकीय इच्छाशक्ती, राजकीय परिश्रम अति आवश्यक आहे. हिंगोलीचा तरुण हा बेरोजगार असून मुंबई पुण्याकडे रोजगाराच्या संधी शोधत असतो आणि अशामुळेच गाव ओसाड पडतात. पण याच तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळाल्यास जिल्ह्याचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हा नव्याने तयार झालेला जिल्हा आहे. विशेष म्हणजे सरकारच्या आणखीन काही गोष्टी इथपर्यंत पोहोचल्याच नाहीत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता विद्यमान आमदार आहेत वगैरे, पण या ठिकाणी नव्याने तयार झालेला जिल्हा असताना या ठिकाणी तरुण बेरोजगार वर्गांची संख्या देखील तेवढीच आहे. याच्यासाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत? कारण तुम्ही एक वैद्यकीय शिक्षण शिकून तुम्ही आलेला आहात, सुशिक्षित एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे जनता बघते. काय वाटतं की या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की या ठिकाणची बरेचशी जनता ही बाहेर जाते, तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत? मला असं वाटतं की मी सुद्धा एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी शिकून मोठा झालो, डॉक्टर झालो, तर आजही माझ्या खेड्यातील शेतकऱ्यांचा मुलगा मोठा होण्यासाठी इथे भरपूर काही करण्यासारखं आहे. सर्वात महत्त्वाचं, आमची MIDC जवळपास ओसाड असल्यासारखं आहे. तिथे उद्योगधंदे जर आणले, त्याच्यानंतर इथं तीर्थक्षेत्र आहेत. संत नामदेव महाराजाचं नरसी नामदेव आहे, औंढा आहे, अशी तीर्थक्षेत्र जर चांगली डेव्हलप केली आणि सर्वात महत्त्वाचं इथे जर शिक्षण जर चांगलं झालं दर्जेदार, तर इथे चांगल्या प्रकारच्या सुविधा होऊ शकतात.
हिंगोली जिल्ह्यात शेती उत्तम पद्धतीने होते आणि या शेतीच्या उत्पादनातून प्रक्रिया उद्योग केल्यास नक्कीच शेतकरी सदन होईल आणि शासन दरबारी हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि तसे माझे प्रयत्न असतील, असं डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनी सांगितलं आहे. महत्वाचा मुद्दा की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की 99% जनता ही शेतीवरती आधारित म्हणजे अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्ग कुठेच लागलेले म्हणजे महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या निवडणुका जवळ आलं की वोटिंगसाठी शेतकऱ्यांच्या मतासाठी त्यांना लोभवण्यात येतं. पण तुम्ही आता नव्यानं पदार्पण करताय, काय वाटतं शेतकऱ्यांचं? मला असं वाटतं की जे शेतकरी, जे समाज बांधव तुम्हाला निवडून देतात, आमदार करतात आणि ते 3-4 लाख जे मतदान आहे त्या मतदानाची ताकद एका माणसामध्ये ओततात. त्यामुळे माणूस आमदार होतो आणि त्याची शक्ती वाढते. तर ती शक्ती ज्या लोकांनी निवडून दिलेली आहे, जसं की आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला मोठं केलं असतं, आपण त्यांची सेवा करतो, तशी कुठल्याही जनप्रतिनिधींनी जनतेची सेवा करायला पाहिजे. आज सर्वात मोठा जो घटक आहे तो शेतकरी आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी काय लागतं, त्यांना जसं माणसाला अन्न, वस्त्र, पाणी लागतं, निवारा लागतं, तसं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी लागतं, शेतीसाठी वीज लागते आणि शेतीला जोडणारे रस्ते लागतात. पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की आजही शेतकऱ्यांना पाणी नाही आणि थोडंफार ज्याला पाणी त्यांना वीज नाही. तर पाणी व्यवस्था ही शेतकऱ्याला करायलाच पाहिजे. आणि आज आपल्या जे जिल्ह्यामध्ये 3 धरणं आहेत, 3 नद्या आहेत, त्यांचं पाणी आपल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांनाच मिळायला पाहिजे. पाणी अडवा पाणी जिरवा ही जी योजना राबवलेली आहे, तर ती किती यशस्वीपणे राबवल्या गेली आणि तिचा किती इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे आणि ते किती शेतकऱ्यांना आज उपयोगी पडतंय, हे मला असं वाटतं तपासून पाहण्याची गरज आहे. आणि ते जर तपासलं आणि शेतकऱ्यांना जर सिंचनाची व्यवस्था दिली, तर शेतकरी राजा हा इतका ट्रेंड आहे. जसं मिलिटरी दुसऱ्या देशाचं आक्रमण जर झालं तर तुटून पडते, त्यांना सांगायची गरज पडत नाही, शिकवायची गरज पडत नाही. तर तसं शेतकऱ्यांना जर तुम्ही पाणी, वीज जर दिली आणि रोड जर दिले, तर शेतकरी कुणावरही अवलंबून नाही. तो सर्वांचा खरंच अन्नदाता आहे आणि तो सर्वांचाच आधार आहे. मला असं वाटतं की फक्त गरज आहे तिथल्या आमदारांनी त्यांच्यासाठी खूप काही बोलायला पाहिजे, अभ्यास करून बोलायला पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. येणाऱ्या काही वर्षात कॅन्सरचं प्रमाण वाढेल आणि त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे आजची खाद्य संस्कृती. या खाद्य संस्कृतीसाठी जर शेतकऱ्यांना समुपदेशन केलं तर येणाऱ्या पिढीसाठी हा धोका टाळता येऊ शकतो, असं डॉक्टर रोडगे यांनी देशोन्नतीला बोलताना सांगितलंय. महत्वाचा मुद्दा असा आहे की या पद्धतीने या ठिकाणी शेती आणि चांगल्या पद्धतीची शेती आहे, जसं आता तुम्ही सांगितलं धरणं आहेत, नद्या आहेत. या शेतकऱ्यांना काय तुम्हाला काय वाटतं की या शेतकऱ्यांना काय दिलं तर त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होईल? मला असं वाटतं की इथला शेतकरी इतका कष्टकरी आहे की तो माल पिकवण्यात काहीच कमी नाही. आमच्या इथे हळदीचं खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे, सोयाबीनचं उत्पन्न आहे, कापसाचं उत्पन्न आहे आणि सगळ्या प्रकारचा भाजीपाला आणि फळबाग सुद्धा आमच्या हिंगोली मतदारसंघात आहे. फक्त गरज आहे की त्या शेतीच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे जर आणले तर आमचा शेतकरी इथेच माल पिकवेल, इथेच त्याच्यावर प्रक्रिया करेल आणि तोच इथेच उद्योग करेल आणि तो उद्योगपती बनेल. फक्त शेतकरी राहणार नाही, तो शेतकऱ्याचा उद्योगपती होईल. आणि हे फक्त गरज आहे. मी जर आमदार झालो तर इथे या शेतकरी शेतीमालावर जे प्रक्रिया करणारे उद्योग आहेत ते जर इथं आणले, मला असं वाटतं की मी आमदार झाल्याच्या नंतर ते नक्कीच उद्योग आणेल. अशाच पद्धतीने सुशिक्षित आणि उच्च शिक्षित तरुणांनी आणि नोकरदाराने राजकारणात प्रवेश केल्यास राजकारणाचं शुद्धीकरण होण्यास वेळ लागणार नाही. हाच संदेश देशोन्नतीच्या माध्यमातून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की आता खरं तर म्हणजे नव्यानं जिल्हा झालेला आहे हिंगोली जिल्हा. आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्यानं जिल्हा झाल्यानंतर बऱ्याचशा कमतरता आणखीनही उणिवा आहेत असं जनता बोलते. आणि तुम्ही विशेष म्हणजे यामध्ये तुम्ही सुरुवात एक रुग्णसेवा करत होतात. रुग्णसेवेतून समाजसेवेकडे जाण्यामागचं नेमकं कारण काय? सर, हिंगोली जिल्हा होऊन आपल्याला 25 वर्ष झाली. अजूनही बरेच ऑफिसेस हिंगोलीला नाहीत. सर, एक उदाहरणार्थ PDCC बँक म्हणजे परभणी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आजही आपल्या हिंगोलीला नाही. आजही जेल हिंगोलीला नाही. असे बरेच ऑफिसेस आहेत की अजूनही हिंगोलीला झालेले नाहीत. मला असं वाटतं कुठंतरी राजकीय अनास्था याला कारणीभूत आहे. आणि रुग्णसेवेतून राजकारणात येण्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की एका वैद्यकीय क्षेत्रात जर चांगलं काम केलं तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, आज समाजामध्ये पसरणारे जे रोग आहेत मोठमोठे, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, शुगर आहे, हार्ट अटॅक आहेत, याचं प्रमाण इतकं वाढायला लागले. आणि माझा शेतकरी स्वतः अन्न पिकवतो, त्यांची जर काउन्सिलिंग केली, समुपदेशन केलं तर कुठलं अन्न खायला पाहिजेत, कसं खायला पाहिजेत आणि त्यांचं लसीकरण कसं करायला पाहिजे, वेळेवर काय काय तपासण्या करायला पाहिजेत, हे जर चांगल्या प्रकारचं समुपदेशन करून
आपण जर सरकारी यंत्रणेमार्फत ह्या गोष्टी राबवल्या, लसीकरण असो, समुपदेशन असो, उपचार असो, तपासण्या असो, आज आपण शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना देतो. त्या योजनेमार्फतच ही एक योजना राबवली की शेतकऱ्यांचं समुपदेशन, त्यांचं लसीकरण, त्यांची आरोग्य तपासण्या हे जर केलं तर शेतकरी राजा जो जेव्हा बिमारी शेवटच्या स्टेजमध्ये येते तेव्हा तो दवाखान्यात येतो. ती बिमारी होऊच नाही दिली किंवा पहिल्या स्टेजमध्ये जर पकडल्या गेली तर आपण जो रोग झपाट्याने पसरत आहोत, आज जागतिक आरोग्य संघटना सांगते की येत्या 10 वर्षात 6 ते 7 माणसामागे एकाला कॅन्सर असेल. ही फार मोठी भयानक स्थिती आज समाजामध्ये येणार आहे. ती त्यापासून जर शेतकऱ्यांना वाचवायचं असेल, समाजाला वाचवायचं असेल तर ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये अजूनही खूप काम करण्यासारखं आहे. आणि मी जर आमदार झालो तर आरोग्य क्षेत्रात तर खूपच चांगलं काम करण्यासारखं माझ्या डोक्यामध्ये आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या जनतेला मी या फार मोठमोठ्या होणाऱ्या रोगापासून वाचवू शकतो. आणि आजही खेड्यामध्ये राज्यस्तराची किंवा आपल्या राष्ट्रीय स्तराची शाळा नाही. त्यामुळे खेड्यातली मुलं आजही जिल्ह्यावर येतात आणि जिल्ह्याची मुलं 10वी झाल्याच्या नंतर नांदेड आणि लातूरला जातात. हे का व्हावं? हिंगोलीमध्येच ते दर्जेदार शिक्षण, खेड्यामध्ये ते दर्जेदार शिक्षण, CBSEचं असो की व्यावसायिक शिक्षण असो, मी तर म्हणतो व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे. मुलगा शिकला तर त्याने कुठे रोजगारासाठी कोणाच्या पुढे हात पसरू नये, तो स्वतः रोजगार निर्मिती केली पाहिजे त्यांनी, का तर इथे कच्च्या मालाला काहीच कमी नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, शेतकरी काय मागतो? पाणी मागतो. सिंचनाची व्यवस्था करा. त्यांना दिवसा वीज पाहिजे. ठीक आहे, रात्री नका देऊ. तुम्हाला जर हिंमत झाली, तुमची सुविधा केली तर तुम्ही 24 तास द्या, परंतु कमीत कमी शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री कमरे इतक्या गवतामधून रात्री बेरात्री जायची वेळ येऊ नये आणि त्यांच्या जीवाला धोका होऊ नये. बघा, एखाद्या घरचा माणूस साप चावून जर वारला तर तो पूर्ण घर उद्ध्वस्त होतं आणि त्या घराचे काय हाल होतात. तर हे जर आपल्याला करायचं असेल तर शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. शेतकरी दुसरं काहीच मागत नाही. शेतकरी म्हणत नाही की आमचं यावर्षी लोकांनी रोजगारीच बुडवली, रोजगार मिळाला नाही, त्याच्यानंतर आम्ही ड्रिचिंग कशी करावी, पेरणी कशी करावी, काहीच मागत नाही. त्यांना मूलभूत गरजा जो शेतकरी स्वतः तयार करू शकत नाही, पाणी आहे, वीज आहे, शेतकऱ्यांना रस्ते आहेत आणि त्यांच्या लेकराला शिक्षण आहे. शिक्षण झाल्यानंतर त्याच्या लेकरांना रोजगार आहे. तो रोजगार तर आपण MIDC जर चांगली डेव्हलप केली आणि शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर उभारले तर मला असं वाटतं की जी बारामतीचं नाव घेतो, पुण्याचं नाव घेतो आणि तिकडे जो माझा समाजातले जे जवळपास 22% लोक पळतात ते बिलकुल पळणार नाहीत. माझ्याच जिल्ह्यात राहतील, माझ्याच मतदारसंघात राहतील, असा मला आत्मविश्वास आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा कंटिन्यू. अगदी महत्त्वाचा, अगदी रेड चालू आहे दोन्ही कॅमेरा.